झाला असेल तर आज तुम्हाला 6 नंबरचा प्रश्न जो दिलेला आहे अगदी व्यवस्थित सांगणार आहे. फक्त लक्ष द्या व्यवस्थित. आउट ऑफ 1900 किलोमीटर म्हणजे 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. बघा, विशाल नावाच्या एका व्यक्तीला आपल्या इस्लामपूरमधून पाकिस्तानला जायचं आहे. अर्जंट जायचं आहे त्याला पाकिस्तानला. मग त्यानं काय केलं, जाताना इस्लामपुरात आपल्याला विमानाची सेवा आहे का? नाही. मग त्यानं काही अंतर गेला आणि स्टँडवर थांबला, बसमध्ये बसला. तिथून काही अंतर तो बसनं गेला. नंतर त्यानं काही अंतरावर बस सोडली आणि तिथून तो विमानानं गेला. कडवर जर जायचं म्हटलं बसनं तर शक्य नव्हतं, म्हणून त्यानं काही अंतर बसनं केलं आणि तिथून पुढं विमानानं गेला. म्हणजे बसनं तोडलेलं अंतर आणि विमानानं तोडलेले अंतर ह्या दोघांची बेरीज किती येईल? 1900. बरोबर. मग बसनं तोडलेलं अंतर जर आपण x घेतलं आणि विमानानं तोडलेलं अंतर जर y घेतलं तर x अधिक y बरोबर 1900. x प्लस वाय इज इक्वल टू 1900. अगदी साधे गणित असतात बघा. कुठलंही गणित अवघड नसतं. गणित अवघड तुम्ही करता. गणित एकदम साधे असतात आणि अगदी हसत खेळत असतात. लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस बी x किलोमीटर. म्हणजे आपल्याला इथून इथपर्यंत जायचं आहे. काही अंतर तो बसने गेला. इथपर्यंत एक अंतर तोडलं आणि तिथून पुढं तो विमानाने गेला. किती अंतर गेला? y. मग x अधिक y अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन बी y घेतलं. मग x प्लस वाय इज इक्वल टू 1900. इक्वेशन नंबर 1. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. आता आपल्याला बसनं लागलेला वेळ, एरोप्लेन बस travels with average speed 60 km/h and the average speed of the aeroplane is 700 km/h. It takes 5 hours to complete the journey. बघा, बसचा वेग 60 किलोमीटर दिलाय आणि एरोप्लेनचा वेग दिलाय 700 किलोमीटर. एका तासात विमान 700 किलोमीटर जातं आणि एका तासात बस 60 किलोमीटर जाते आणि पूर्णपणे जाण्यासाठी त्याला 5 तास वेळ लागला. मग आता 5 तास वेळ लागला. टाइम बरोबर काय? डिस्टन्स बाय स्पीड. डिस्टन्स बाय स्पीड. मग बसनं तोडलेला वेळ, बस डिस्टन्स बसनं तोडलं किती? x. स्पीड किती आहे? 60 अधिक एरोप्लेनचं डिस्टन्सनं जायचं. एरोप्लेनचा डिस्टन्स किती आहे? y. त्याचं स्पीड किती आहे? 700. मग दोघांच्या टाइमची बेरीज किती दिल्या? 5 तास. झाली मांडणी व्यवस्थित. हे एक इक्वेशन तयार झालं. पहिले एक इक्वेशन तयार झालं. फ्रॉम द सेकंड कंडिशन टाइम ऑफ बससाठी लागलेला टाइम प्लस टाइम ऑफ एरोप्लेन इज इक्वल टू 5 hours. डिस्टन्स बाय स्पीड x बाय 60 प्लस y बाय 700 इज इक्वल टू 5. इथे एक इक्वेशन तयार करूया. हे एक इक्वेशन घेऊया आपण. हे इक्वेशन तयार करून देतो व्यवस्थित. छेदांचा गुणाकार छेदात करूया किंवा सरळ गुणाकार करा. 6 7 42 700. नंतर भाग जातो बाळांनो. गुणलं 60y इज इक्वल टू 5. भागलेला आहे गुणलं 700x 60y बरोबर 1 2 3 5 2 10 1 5 20 आणि 1 21.
प्रत्येकातला एक एक झिरो जातोय म्हणजे 10 भाग जातोय. डिवाइडिंग थ्रू आउट बाय 10. शून्य गेला 70x 6y बरोबर 21 1 2. फक्त एक शून्य गेल्या 3 शून्य राहिल्या. ओके, अजून बेन भाग जातो. बेन आता बेन आणि 10 म्हणजे टोटल 20 न भाग गेला. 10 20 बेन भागलं. आपल्याला ज्या पद्धतीनं समजेल त्या पद्धतीनं भाग हलवायचा. एकदम पण 20 न 30 न भाग हलवायचं नाही. काही वेळेला भाग जात नाही, वेळ जाईल, अंक एखादा चुकतोय बाळांनो. इथं किती येणार 35 3y बे 10 20 बे 5 10 डबल 0 10,500. नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 1 कोणताला x प्लस वाय बस प्लस एरोप्लेन इज इक्वल टू 19. इक्वेशन नंबर 2 वाय आहे इथं बाळांनो. -3 न गुणूया आपण इथं. मल्टीप्लाइंग बाय -3. x प्लस वाय इज इक्वल टू 3x 3y 19 त्रिक 57. नंबर 3 3y ला 3y ऍडिंग. इक्वेशन 2 and 3. (35x plus 3y is equal to 10,500 minus 3x 3y is equal to 5700 मायनस याला हा टर्म गेला 35 मधून 3 गेलं 32. 3 हे वजा ह्याचं आहे, याचा अधिक आहे, अधिक लिहिलं. याच्यातून हे वजा करा 0 0 5 मधून 7 जात नाही. 15तनं 7 गेलं 7 दुनी 14 आणि 15 म्हणजे 8. 6 गेलं 4 अधिक x इज इक्वल टू 32. 32 16 भागालवा 16 दुनी 16 त्रिक. x बरोबर 150 किलोमीटर अंतर बसनं तोडले. आणि एरोप्लेनचं अंतर किती आहे बघूया. पुट x इज इक्वल टू 150 इन इक्वेशन 1. x प्लस वाय इज इक्वल टू 1900 अंतर तोडलेलं 150 अधिक y 1900 y बरोबर. वजाबाकी व्यवस्थित करायची कारण शेवटच्या टोकावर उत्तर आलेलं आहे. 0 शून्यातनं 5 जात नाही. 10 मधून 5 7 1750. इक्वेशन व्यवस्थित बघा. x बरोबर बसनं तोडलेल्यानंतर एरोप्लेननं तोडलेल्यानंतर आन्सर द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज 150. आपल्याला फक्त बसचं विचारलेलं होतं, एरोप्लेनचं पण उत्तर सोडवलेलं आहे.